मुलांचे संगोपन. मुलांसाठी पालकांचे प्रेम अमूल्य आहे. मात्र अनेक वेळा पालक मुलांचे अति लाड करून त्यांना बिघडवतात. ते त्यांच्या मुलांचे अति संरक्षण करतात किंवा त्यांच्याबद्दल जास्त प्रेम दाखवू लागतात. त्यामुळे मुले आळशी बनतात. आपल्या मुलांनी गुणी समजूतदार व्हावं असं तुम्हाला वाटतं ना? आपल्या मुलांचं सगळ्यांनी कौतुक करावं असं वाटत असेल तर त्यांना काही गोष्टी कमी वयातच अगदी न विसरता शिकवल्या पाहिजेत. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांचे चांगले संगोपन करायचे असते. मुलं घडवायची असतील तर पालकांनी त्यासाठी काही गोष्टी करणं, मुलांना काही सवयी लावणं गरजेचं असतं. पालक अनेकदा मुलांना चांगले संस्कार देतात, पण मुलांना जबाबदार कसं बनवावं हे त्यांना कळत नाही. मुलांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले नाही तर ते चुकीच्या मार्गावर जातात. मुलांना चांगले संगोपन देण्यासाठी पुढे काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्स तुमच्या मुलांना स्वावलंबी आणि जबाबदार बनवण्यात नक्कीच मदत करतील. पालकांनी सगळ्यात आधी मुलांना संभाषण कसं करावं ते शिकवलं पाहिजे. लहानपणातच मुलांनी ते आत्मसात केलं तर पुढे जाऊन त्यांच्यासाठी अनेक गोष्टी सहज सोप्या होतील. दुसऱ्यांच्या भावना मुलांनी समजून घेणंही खूप गरजेचं आहे. आपण अमुक एखादी गोष्ट केल्यास किंवा न केल्यास त्याचा दुसऱ्यांच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो हे जर मुलांनी कमी वयातच आत्मसात केलं तर त्यांची वागणूक आपोआपच सुधारेल. काही ठराविक शब्दांचा वापर रोजच्या जीवनात कुठे आणि कसा करावा, एखाद्याला कशी आणि कुठे मदत करावी हे मुलांना जरूर शिकवा. यातून समोरच्या व्यक्तीवर मुलांची एक वेगळी छाप पडेल. मुलांना सगळ्या प्रकारच्या प्रत्येक आर्थिक गटातल्या मुलांसोबत राहायला शिकवा. यातून मुलांना वेगवेगळ्या लोकांशी जुळवून घेण्याची, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची सवय लागेल. मुलांना वेळेचं महत्त्व शिकवा. त्यातून त्यांना वेळेची किंमत कळेल. वेळेचे गणित अचूक जमलं तर करिअरपासून ते वैयक्तिक जीवनात अनेक ठिकाणी मुलं यशस्वी होतील. मुलांवर कधीही काहीही लादू नका. कोणतीच गोष्ट मुलांना जबरदस्तीने, सक्तीने करायला सांगू नका. कारण सक्तीने कोणतीच गोष्ट शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही मुलांशी प्रेमाने संवाद साधा आणि त्यांना प्रेमाने समजावून सांगा. अनेकदा पालक आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करतात, पण असं अजिबात करू नका. कारण मुलांमध्येही हा गुण तयार होतो. मग मुलंही नेहमी दुसऱ्यांशी तुलना करायला शिकतात. आजकाल मुलं त्यांचा बराच वेळ फोनवर घालवतात. त्याचा त्यांच्या संगोपनावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच त्यांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. पालकांनी मुलांच्या वयानुसार त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना सांगायला हव्यात. मुलांना तुम्ही कुटुंबाचा खूप महत्त्वाचा भाग असल्याचं सांगा. यामुळे मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते. काही पालक त्यांच्या मुलांची सर्व कामे स्वतः करतात. जर पालकांना आपल्या मुलाने यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर त्यांना स्वतःची कामं करू द्या. त्यांना जबाबदार आणि स्वावलंबी बनवा. मुलाच्या प्रत्येक कामासाठी तुम्ही उपलब्ध राहू नका. तुम्ही मुलांसाठी सर्व काही करणे थांबवा, परंतु त्याला या जीवनात टिकून राहण्याचे कौशल्य मात्र शिकवा.
पालकांनी मुलांना स्वतःवर अवलंबून ठेवू नका. तुम्ही प्रत्येक वेळी, प्रत्येक परिस्थितीत किंवा प्रत्येक ठिकाणी मुलांसोबत राहू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या मुलांना प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि स्वतःचे काम करण्यासाठी तयार करा. जर तुमच्या मुलांना एखादे काम करण्यात अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध राहा. त्यांना मार्गदर्शन करा, पण त्यांचे काम तुम्ही करू नका. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल. मुलांच्या प्रत्येक मागण्या कधीही पूर्ण करू नका. मुले अनेकदा इतरांचं बघून वस्तू मागण्याचा हट्ट करतात, परंतु प्रत्येक वेळेस ते मुलांची मागणी पूर्ण करू शकत नाहीत. पण तरीही कसंही करून त्यांचा हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच मग मुलांनाही हट्ट करून मागणी करण्याची सवय लागते. वरील काही गोष्टी तुम्ही मुलांना शिकवल्या तर नक्कीच तुमच्या मुलांची चार चौघात वाहवा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.